तर एकीकडे पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर निवडणुकीनंतर हे रक्तरंजित राजकारण पाहायला मिळते, तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच हा अजूनही कायम आहे। त्यामुळे विजय यांच्या अडचणी एक प्रकारे वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विजय यांच्या तमिळ वेत्री कळघम या पक्षाचे सर्वाधिक म्हणजे 108 आमदार निवडून आले, पण 234 सदस्य संख्या असलेल्या तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 118चा आहे, म्हणजे विजय यांच्याकडे आमदार कमी आहेत। काँग्रेसने यानंतर आपल्या 5 आमदारांचं पाठबळ विजय यांच्या पाठीशी लावण्याची घोषणा केली, पण टीव्हीकेला 6 आमदारांची आणखी जुळवाजुळव करावी लागणार आहे। त्यामुळे आज सकाळी 10 वाजता होणारा शपथविधी सोहळा हा पार पडलाच नाही। राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर। राजेंद्र आर्लेकरांनी आता बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेशा आमदारांचा पाठिंबा नसल्याचं सांगत विजय यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंच नाही। तर विजय यांना सत्ता स्थापनेसाठी रोखलं जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे। तर विजय यांनी विनंती करून सुद्धा अद्याप जाहीर पाठिंबा देणं टाळणारे डावे पक्ष सुद्धा राज्यपालांवरती बरसू लागले। तर एनडीएचा राज्यातील एक मोठा घटक पक्ष असलेल्या AIADMK मध्ये विजय यांच्या पाठिंब्यावरनं 2 मतप्रवाह दिसतात। त्यामुळे विजय सत्तेचा सोपान नेमका कसा आणि कुणाच्या पाठिंब्यावरती गाठणार हे पाहणं रंजक असेल। तर याच मुद्द्यावरनं संजय राऊतांनी भाजपला टोला लगावलाय। भाजपनं सगळेच कोश्यारी नेमलेत अशी टीका महाराष्ट्रातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केली आहे। भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे। मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही, हे लक्षात घ्या। हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे। 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात। नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना। कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत, बाकी काय सगळे कोश्यारीच आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।